कारण की आज आहे आमचा लास्टचा दिवस कोकणातला. पण मुंबईला महाग पडतात, पण इथे 5-5 किलोचे आहेत ना जग्गू जवेर गिझरचे हे गजाननचे आई. हे बघा काय बाकी बरं काजू बघायचे ते बघा. हे बघा घराच्या बाहेर काजू. याचे काय औषध बनवतात काय? म्हणजे घर भरपूर जुनं असल्यामुळे ते गॅरंटी घेत नाही त्याच्यावरून जाण्यासाठी. हा ब्रिज देखील आहे ना पाण्याखाली जातो. हे बघा खाली किती. तेजू बोल तेजू. नमस्कार मित्रांनो, मी आहे सागर आणि तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग आपण गाडीतून स्टार्ट करतोय, कारण की आज आहे आमचा लास्टचा दिवस कोकणातला. आज आम्ही निघणार आहे रिटर्न साठी. तर आज दुसरा काय प्लॅन नाहीये, फक्त जो गजानन आहे जग्गू त्याच्या घरी जायचंय. सो आता आमचा नाश्ता वगैरे झाला, आता आम्ही चाललोय त्याच्या इकडे. तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवतो त्याचे घर वगैरे. त्यांच्या इथे काजू वगैरे भेटतात. सो चला आता निघालोय गाडी वगैरे. आता सध्या आम्ही तिघच चाललोय, गजानन, मी आणि तेजू. आम्ही आता कुडाळच्या मार्केटमध्ये त्याच्या आईसाठी आम्ही थोडंसं खायला घेईल. मीन्स जरा फरसाण वगैरे किंवा त्यांना काय जे आवडतं ते घेईल आणि इथून जाईल त्यांच्या घरी. त्या पण इथे एकट्याच असतात. गजानन असतो मुंबईला. आता त्याच्या बहिणीच्या इथे आम्ही नाश्ता केला आणि निघालोय आता थेट त्यांच्या घरी जायला. आता तिथे थोडा वेळ आम्ही जरा टाइमपास करेल, इकडे तिकडे त्यांना भेटेल आणि तिथून मग पुन्हा निघेल. म्हणजे तिथून येईल आम्ही आणि निघणार डायरेक्ट मुंबईला. कारण आता जेवण वगैरे नाश्ताच एवढा फुल झाला ह्या साईडला. नाश्ताच घावणे वगैरे किंवा असं आंबोळी हे सर्व नाश्ता असतो इथे. तर तो झाला हेवी. आता काय दुपारी वगैरे जेवण वगैरे नाही, डायरेक्ट मुंबईलाच निघायचा. 8 किलोची टाक. आता आम्ही आलो कलिंगड घ्यायला. कलिंगड घ्यायचे होते. तर हे बघा इथे ह्या हायवेच्या बाजूला ना सर्व तुम्हाला तेच दिसेल. आता इकडून आम्ही आलो, तिथे मागे आतमध्ये जायचं. तर इथे कलिंगडचं शॉप आहे आणि प्रत्येकाचे स्टॉल लावलेले आहेत रोड साईडला. आणि त्या स्टॉलवरती आपण मुंबईला महाग पडतात, पण इथे 5-5 किलोचे आहेत ना, ते म्हणजे 30 रुपये किलोने पडतात. जर बार्गेनिंग केली तर अजून कमी होईल, पण 30 रुपये किलोने भेटतात. पण ते चांगले आहेत, मोठे मोठे कलिंगड भेटत नाही म्हणलं तर 4 किलो पासून वरतीच आहेत सर्व. सो मस्त भेटतात इथे. आता आम्ही पण घेतो आणि इथून डायरेक्ट निघणार जग्गूच्या घरी. त्यांच्या इथे पण एक घेईल. त्यांना घ्यायची गरज नाही, त्यांच्याकडे ऑलरेडी आहे. त्यांच्या इथे फक्त पिकलेलं नाहीत अजून, म्हणून. नाही तर आम्ही इथून घेण्यापेक्षा तिथूनच घेऊन आम्ही मुंबईला गेलो असतो. रस्ता कोकणात गावात शिरायला जग्गूच्या इकडे. आणि हा जग्गू हाय. आता आपण चाललो त्याच्याच घरी. याला पोहोचेलच आमचा मांड जसा शेताचा घरी आहे ना, तसा आमचा मांड इथे आहे. म्हणजे काय करायचं, इथून आमची ओटी जाते. आमच्या घराचा मांड आहे. चार घराचं पहिलं घर आमचं ना इथं होतं. हे घर आहे ना, इथं घर पहिलं होतं आमचं. आता ते पडलं म्हणून खाली बांधले. हे दुसरं घर आहे. हे केळी आहेत ना? नाही, हे कंस. हे वरती समोर हे वरती केळीचे झाड आहे. हे केळीचे झाड आहे. हे काकाचं. हे काकाचं घर. इथे गणपती असतो ना? हा, इथे गणपती असतो. जग्गू जवेर गिझरचे उसके पीछे. हे बघा गजाननचं घर इथे समोर आलंय. ते बघा, मी जे हे बघा याच्या घरासमोर पूर्ण ग्राउंड आहे मोकळा. ते क्रिकेट पण खेळतात मुलं. आणि हे मंदिर हे बघा बाजूला एकदम भारी आहे. आणि हे त्याचं घर ठेवलेलं आहे. हे पण दे बघा. हे बघा आतमध्ये असं आहे. हे गजाननची आई. हे बघा काय बाकी बरं बरे आहेत. तुम्ही कसे आहेत? हा, सगळे बरे आहेत. ह्या इथे एकटच राहतात. एकट्यात राहतात. हा, आणि हा जग्गू भाई आपला मुंबईला. त्या मुंबईला येत नाहीत कारण त्यांना जमत नाही तिकडं, त्यामुळे.
कलिंगड पत्ता आहे. दाब ना थोडं छान. थंड हो थोडं. चला आम्ही जरा बसतो, कलिंगड जरा बोलतो, भेटतो त्यांना. काजू बघायचे ते बघा, भाजले. भाजलेले एकदम घरामध्ये काजू आहेत. घरच काजूसाठी. मग काय, काल पण तो आम्हाला देत होता ते काजू. ओले काजू होते. ते ओले काजू होते. कमाल. हे चुलीवर भाजले. हा त्याला स्मोकी हा, फ्लेवर. चुलीवर भाजून ठेवलेले आहेत ते. हे बघा आता इथे कलिंगड. कलिंगड बारकी चुले. हा कलिंगड विकत आणलेला आहे की नाही उकड आणलेलं आहे. इथे शेती आहे. शेतीच? हा, ते दाखवून आपण नदीवर जाऊ ना. देवळाकडे पण ती मे महिन्यात जाणार. हा. मे जूनात आता जाणार. जातोय नदीवर जाते ना थोडा. हा, आता दाखव मग त्या देवळाकडे वर्षी नेऊन घेऊन जा. लिंगाच्या पाया पण. आपल्या इकडचे आम्ही पण कलिंगड कलिंगड लाल असतात ना. त्यांना ते हे त्यांच्यामध्ये ते काय म्हणतात रे, Color. कलर ऍड करतात ते इंजेक्शननी, आणि हे नॅचरल आहेत. हा ठीक आहे नको बरं हे बघा. तांदूळ एकच ठेव आहे. तांदूळ एकच ठेव. तांदूळ घेऊ तर. ह्याला टेस्ट पण गोड आहे. सेम कलिंगड आता आपण जे बघितले घेतलेत ना त्याच्यासारखंच हे आहे. आणि याच्यामध्ये पूर्ण पाणी पाणी आहे. होय होय. देखो देखो परत तुटलं. यांच्या इकडचं. बट ठीक आहे ना यार, खाली लोटलं. माहितीये? त्या लोकांचं खायचं प्यायचं सगळं त्याच्यात असायचं. ही पेटी ना जुनी. हे बघा. आता ते तुटलंय बोलतोय, बट सगळ्यांच्या घरात आणि ते मॅन्डेटरी आहे. किचन ठेवलाय Side ला. आणि ही चूल येते असं. मस्त आहे का? शॉर्टकट स्पीच. तरी पण आणि हे काय? हा room आहे, असाच काढलेला. आणि ती वरती पेटी आहे. स्टीलची. पत्र्याची. त्या दोन जुन्या पेट्या. वाल्या. हा, जुन्या पत्र्याच्या. ते जे समोर आहेत ते हंडी, ते कशाचे पाणी भरायचे. हा ते पाणी प्यायचं. भरायचं. पाणी तापवायचं. मोठं आणि आहे. मामी. करायचं. हे काय हा मामी आहे माझी. म्हणजे याच्या ही बाबा कोकणातली पद्धत आहे. स्पेशल पद्धत. काय करतात? ओटी भरतात. सगळी, ती हा. सवाशीण आहे ना आता. हा. लग्न झालं ना तिचं. आता कोण झाली ती? सवाशीण. तीच बायको. तिची ती बायको. बायको. आणि इतर जणांना ती ती पहिली सवाशीण. दिली ना आमच्याकडे त्या मागे गेल्या वर्षी ना त्या लग्न. हा. त्या रात्रीवर दिल्या. लग्न हा नव्हतं. तेव्हा लग्न नव्हतं झालं. हं. हा हे मागे झालं होतं लग्न मी होय, होय, गेल्या- हा, ते मी गेलो ना लग्नावरती. हा, हा, हा. हळदी गांधी. समजलं, समजलं. मगाशी आम्ही ताईच्या घरी पण गेलेलो, तेव्हा पण तिला मोठी ओटी बहीण. भरली होती सेम. हा बट ते मी शूट नाही केलं, तिथे नाश्त्याला पण गेलेलो आम्ही. नवीन लग्न झालं असेल ना, तो पद्धतीची ओटी भरायचं आल्यावर. कळलं? कारण घरात लक्ष्मी येते ना. हम्म. तिच्या- हा, आणि आली ना तरी भरायची सवासी आल्यानंतर भरायची आमच्या पद्धत आहे. लग्न कधी काय आता बघू ते जगू का बंद आहे? जगू पण कधी येतो तो आम्ही आता जरा आजूबाजूला बघतो काय काय आहे. काय काय ते इथं काय आहे रे? हे काजू हे बघ ते बघ एकच आहे ते काजू- ते एक बघा, काजू संपूर्ण पडते तो आले हा बघ, काजू असा. दिसला का हा? एकच हा बघ, आत्ता पडलेला आहे. आणि हे बोई. तो बघ एक हा हे बघा, घराच्या बाहेर काजू. काय भारी. थांब, काढ येतो. मग तो खराब झालाय, पडलाय तो. तो पडलाय ना तेव्हा. खाल्लाय नाही मला बघा फक्त. इथे, इथे पण काजू झाड आहे. आता ती उलगा दिले ना काजू त्याच्या काढणार उलगत म्हणजे काय रे सांगते? हे तिथे रामफळ आहे का ते? हा? हे तिथे? हा, रामफळच आहे तिथलं ना. नाही, ते मोठं वाला बारक्या तो नारळ आहे. वरती हा, ते नारळ साईड वर. ते आमची नाती आहे ना तिने लावलेलं होतं. 3 नंबर बहिणीने. त्याला कॅश घ्यावं लागणार. आणि तो पडला तर परत नाही खराब खराब नाही होणार. नाही, आत्ता पडलाय ना आपण. तो पडलाय, कधी पडलाय माहित नाही ना. ओके. हा, तो जनावर वगैरे टाकून जाईल त्याला. हे बघ इकडे पण एक आहे. हा पहा समोर इथे वरती. हा, तोच पडतो. तो हातात आहे ना. किती मस्त आहे ना. तुमच्या पुरतं सफिशियंट आहे. वीट आहे. आरामात हात नको घालू ते डायरेक्ट. आपलं हात नको घालता. तिथे हे असतो ग्रीन सरडा सरडा. नाही No, ग्रीन no. जो त्याला हे खीर खीर काहीतरी बोलतात त्याला. I don't अरे know. भाई सॉरी सॉरी. ते ठीक आहे जातो. ह्याची फेनी बघा. ह्याची ते काजू हा ते हे हा हे ह्याची बघा फेनी बनवतात. काजू दारू. फेनी. दारू. ते- गोव्याला इथं नाही. पण ते एकदम स्ट्रॉंग हा, असते ना. strong इथं मध नाही, मध नाही. हे बघा
तो खाऊ शकतेस तू, थोडा थोडा खा पण समोर. दर. ते पिळून प्यायची. ह्याचे काय औषध बनवतात काय? हा औषध म्हणजे काळगुंड आली ना इकडे, ते ते धरून तिची मुंडली लावते. टॉन्सिल. हा, ते आमच्याकडे हे आता काही फोडली त्याला पाणी घालतो ना. हा. हा, पण मस्त आहे ना घराच्या आजूबाजूला सगळं. टॉन्सिल. हा म्हणजे का समजावं. ते एक पान खाऊन बघ मला सांग. त्याने काय होतं? शिघाणं खरंच. वाई लय कडू असते ते, येडा औषध. तू काय तू जेवू का आमच्या सांगण्यात आता? बघू बघू ना. लय कडू आहे भयानक. हे बघ, तू थांब. मी तिथे पोहोचतो. सीताफळ आहे, रामफळ आहे का? कडुलिंब आहे ना, कडुलिंब त्याच्यासारखं एकदम. तिथलं हे बघा रामफळ. खा बघतो आता, खाली नको जाऊ जास्त. रामफळ दाखव. चुकून का रामफळ दाखव कुठे? देठ काढू बघ रामफळ. ते पण इथं मागच आहे ना. हा ते नाव आहे हे बघ. हे काय? आपण सकाळी विचारतो गोळा चिंचेचा. घेऊन जा. हा चिंचेचा गोळा. एक बाईट खावा. पुढे बघा. खायचं असते हे. हा. ठीक आहे छोटच घ्या, तुम्ही कधी खाल्लं नाही ना. ठीक आहे. काय नाही घशाला थोडं थोडं काप ना गं. नको राहू दे असं आता. हे काप. पण हे खूप टेस्टी काहीतरी वेगळं म्हणजे असं हे. बट ते पहिलं कडू खाल्लं ना, त्यामुळे आता ह्याची टेस्ट कळत नाही. ती कडू जास्तच झाले माझ्या डोळे तोंडामध्ये. असं कडू उगाच दिलेस मला. नाही नाही ते ऍक्च्युली औषधी वनस्पती आहे. अरे पण आता गरजच नव्हती, मला तुला नव्हतं टेस्ट माहिती. करण्यासाठी म्हणजे एवढं ते. मीठ टाकू का? जरा थांबा जरा एक टेस्ट करूया. त्यांनी आपल्याला हे बघा कापून दिले. तो जास्त हे आहे. हा, काजू आहे. हा, घट्ट म्हणजे ते हे झालेलं. ते काजू त्याची फेणी बनवतात. काय ना. गजाननच्या घराच्या बाजूला सगळे फळच फळ आहेत. हा. आता हे बघा नारळ तुम्हाला माझ्या मागे दिसतोय. नारळ वगैरे पण आहे ते. नारळ नाहीये, शाळे. म्हणजे काय असतं? शाळे म्हणजे अडसाळ आपलं जे पाणी पितो ना, शाळ सकाळचं मॉर्निंगला जे पाणी पितो. ते छोटस असतं ते. हा ते मग हे नारळ सारखं सेम नारळासारखं दिसतंय. पण ते पहिलं शाळ असतं. असं म्हणजे हा. आतमध्ये त्याच्यात पाणी आणि मग झाड वगैरे सगळं सेमच. आपण मलाई खातो माहितीये हम्म. नारळामधली शाळेमधली तेच येते. आता काढलं तर शाळा भेटणार, थोड्या दिवसांनी नारळ होणार सुकला की. असं आहे का? हा आता म्हणजे आता हा नारळच आहे ना. हा, नारळच आहे मग पण तू असं काय म्हणतोय? मी म्हंटल हा नारळ वेगळा आणि ते शाळ वेगळं. काय यार ते. हे बघा काजू बघा इथे. काजूचेच झाड आहेत पूर्ण इथे. ही मागची साईड आहे ना पूर्ण. हे बॅक साईड आहे. तिकडे जायला तिकडून झालं. नाही त्या साईडून झाड. फणस पण तुमचं आहे. हा आमचाच आहे फणस. बघा हा फणस गेल्या हे आणले ना रामफळ, नारळ, फणस, काजू, आंबे सगळे. ह्याच्या टाइमला बाहेर दुकानात जायची गरज नाही आम्हाला. मार्केटला तर अजिबात नाही. सगळं इथेच आम्हाला भेटतं. आणि भाजीपाला समोर येतो तो बघ तिकडे भाजीपाला त्या साईडला समोर लावलंय. तिकडे समोर त्यांनी भाजीपाला वगैरे लावलेला आहे. त्यात आमची पण आहे, भुईमुग वगैरे आहे, परत कुळीत आहे, चवळी आहे गावठी. है ना? आता आपण असंच हळूहळू पुढे जाऊया. आणि अजून काय काय ते बघा. तुम्हाला त्या साईडून फणस जो दाखवणार येते बघा वरती. ते फणस आहे. जास्त कुठे हात नको लावू. आपण ते पुढे जाऊ नकोस. हे बघा या साईड नाही, या साईड नाही. फणस. हा, गेला बघते ना कशी रागत. चलो चलो आपण तिकडे जाऊया. ऊन तर भरपूर आहे पण आले तर बघून जाऊयात आपण. लास्ट टाइम जेव्हा मी आलेलो ना तेव्हा संध्याकाळ होती. म्हणजे रात्रीच्या टायमिंगला आलेलो आम्ही. मग पूर्ण अंधार एवढं काय दिसलं नव्हतं. मग आता यावेळेस म्हटलं सकाळी जाऊन येऊया म्हणून आता आलो आम्ही. लवकर तरी येऊ उन्हाच्या आधी. नाही ठीक आहे. ये देवळात. हे आहे गजाननच्या गावचं मंदिर. हे मंदिर कोणतं आहे? मंदिर लिंगेश्वर मंदिर. लिंगेश्वर मंदिर पानखोलीचं ना? लिंगेश्वर. हे आता हे आहे ना, हा सांगलीच आहे आणि ही महाबळेश्वरची. यांचं लग्न झालंय 6 फेब्रुवारीला. तर ते आणि ही सांगलीची झाली. हा सांगलीच आहे. आणि हे आमचे जाणते आहेत आमच्या सगळे. हा का? जाणते म्हणजे आमच्या सगळ्यात मोठे आहेत. ओके. आणि गावकर आहेत. ते कारण घालणार. आता इथं आमच्या दोघांच्या नावाचं गारणं घालणार आहे आमच्या मोरे फॅमिलीचं असं. म्हणजे लग्न झालंय व्यवस्थित सगळं सुरळीत चालतंय. बाकी काय अडचण असेल तर दूर करा.
मला कलिंगडची शेती दाखवतो बघा, ही समोर आणि नारळाचं झाड. पूर्ण ना- ही शेती नारळाचं तिकडे बाग आहे. कलिंगडच आहे. हे ग्रीन ग्रीन जे दिसतंय ना ते पूर्ण कलिंगड आहे. आणि हे बघा हे बघ, ते छोटं कलिंगड आहे. हे बघ दिसलं? बेबी कलिंगड. नाही नाही, कलिंगड मोठं आहे ते, पण दिसते छोटं आपल्याला इथून. तुम्हाला कॅमेऱ्यात एवढं दिसणार नाही. इथं आहेत कलिंगड वगैरे. आणि कुठं आलं म्हणलं? कर्ली नदीचं पात्र. ओके. आणि इकडं नारळाची बाग आहे. हे बघा तुम्हाला नारळ दिसतंय ते. नारळ बाग, नारळ बाग. मजा येते. आम्हाला भेटला पाहिजे. हे बघा हा ब्रिज बघा, हा, भरपूर जुना आहे. सगळ्यात जुना ब्रिज आहे. इथून पाणी जातं ना हा, खाली? खाली याच्यावरतून जातं पाणी. बाईक जायला अलाउड होती, पण आता त्यांनी बंद केलंय कारण की ते बोलतात म्हणजे भरपूर जुना असल्यामुळे ते गॅरंटी घेत नाही त्याच्यावरून जाण्यासाठी. आवाज बघा पत्र्याचा खाली. थोडं हे झालंय पाण्यामुळे. अरे हे होतं ना. आणि पुढे बघा किती लांब दिसतोय. खाली नदी आहे. पात्र बघ केवढं मोठं आहे. तुम्हाला दाखवतो. इथं पाणी आलं ना, इथं पाणी हे बघा. इथं खेळतायत बघ. हम्म. आणि जिथं मी तुला हिरो हिरो दाखवलं होतं तिथं पण पाणी येतं हा, शेतामध्ये. पात्र मस्त मोठं आहे. घाबरलीस? हे बघा हे नाही, काय नाही होणार. ये आहे, मजबूत आहे ते, चालू शकतो माणूस. घाबरले. हे बघ पात्र बघ केवढं मोठं. आणि स्वच्छ आहे. सगळ्यात स्वच्छ आहे, महत्त्वाचं स्वच्छ आहे. आम्ही आता ह्या ब्रिज वर उभे आणि तुम्हाला दिसू शकतं खाली बघा किती खाली आहे ते. आणि अक्षरशः जेव्हा पाऊस पडतो पाणी येतं तेव्हा हा ब्रिज देखील आहे ना पाण्याखाली जातो. हे बघा खाली किती आहे. पूर्ण भरतं वरतीपर्यंत येतं पूर्ण असं. आणि हा ब्रिज पूर्ण पाण्याखाली जातो. आणि तो बोलतो बाहेरच्या साईडला एक मंदिर आहे. आता ज्या मंदिरातून आम्ही आलो त्या मंदिरात देखील तिथं म्हणजे मंदिरात असं नाही जात, बट त्या नियर बाय तिथे पाणी भरतं पूर्ण असं. हे बघा पुन्हा फोटोशूट चालू आहे इकडे. आम्ही कुठेही जाऊ पण आमचं फोटोशूट झालंच पाहिजे. आमच्याकडे पण होतो भुईमुंग रे. हा शेंग आहे, भुईमुंग म्हणतात आमच्याकडे, म्हणजे शेंगाची शेती. आणि हे काय म्हणला? Sunflower. नाही नाही, हे ती चवळी. चवळी म्हणजे ही शेताच्या बाजूने लावतात अशी भाजीसाठी. हा भाजीसाठी. आणि हे बघा सूर्यफूल तिथं समोर तुम्हाला दिसेल बघा, जास्त आहेत तिथे. का चालायला जरा अवघड आहे. आमच्या इकडे पण सेम असंच आहे. वर्षाची 14 वर्ष म्हणजे माझ्या वयाची. वयाची 14 वर्ष मी इथंच काढली पूर्ण लहान हा लहान. ना? मला हे कच्चे करवंद आहेत ना आता अजून? कच्चे करवंद आहे. ही थोड्या दिवसानंतर पिकतील, पिकायला झाली. त्याचे लाल टप्पे आले, डाग आले जातात त्याच्यावरती लाल लाल. जास्त आम्ही राहायचं नाहीये. समजलं? आपण 2-3 फांद्या काढणार राहायचे. हे बघा असे काढलेत त्याने. पण हे काटे असतील ना त्याला. काटे आहे त्याला, मजबूत काटे असतात. हे बघा इकडे इथं इथं वर राहतो काटे आहेत. चांगला. त्याला सवय आहे ती, त्यामुळे आमच्यासारखा एखादा घुसला ना अख्खा फोडून येईल. आणि मी तसा काळा झालोय माहितीये का, कारण की इकडचं ऊन जरा जास्तच हार्ड आहे. आणि मुंबईला गेल्यानंतर समजेल, कारण तिकडे गेल्यावरती डिफरन्स लगेच समजतो. आपण रोज बघतो, म्हणजे मुंबईला गेल्यावर मम्मी वगैरे सांगेल मला तुला किती फरक पडलाय तो तुझ्यामध्ये. चला आम्ही काढून घेतो आणि इथून निघतो त्याच्या घरी जायला. आणि घरी जाऊन मग परत फणस काढायला जायचे. फणस म्हणजे त्यांचाच आहे, पण एक छोटा फणस घ्यायचा आहे. आणि तो घेऊन आम्ही निघू डायरेक्ट श्वेताच्या घरी. आणि मार्केटमध्ये जरा अजून सामान घ्यायचंय, ते घेऊन मग लगेच मुंबईला निघणार आहे. त्याच्या घराच्या बाजूला आपण आता मग अशी तो फणस बघितला, तोच फणस काढणार आहे तो. नाही काय करत, नाही काय करू आता. नाही काय करत आहे तुम्ही पण. मला भीती वाटते बाबा. तू बघतेच बघ ना कशी रागात. भाजी बनवायला घेणार आहे. घाण हे करायची, तासायचे, हा गो कुकरात घालायचे, उकडायचे आणि इथं आले मला घाबरायला झालं. मोठं त्याच्या वरती पण काप्या भांच्याची भाजी झाली. हे आराम आता. हळू चीक पडते का डीक पडणार बाजू. बाजूला होय.
ए बाई चल ग तिकडे जा तिकडे बांधते का सावळे घरात हळू 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 टाकतो का ते? नाही टाकू नको. तेव्हा केवढा मोठा आहे. ते बारके काढले तर ते बरे हे ठीक आहे त्याच्या. घेतले दोन. अरे पुऱ्याची भाजी करतात माहिती आहे ना. आता दर दर हा निकडे ते लागेल चिडी. अजून एक दुसरा. आणि भाजी ते हे दोन झाले. घेतला आहे चिकूला. आणि चिकू म्हणजे श्वेताला चिकू म्हणतात. हलतो काढतो होतो तो. मध्ये जरा आम्ही फरसाण वगैरे घेतलं. तिथं आळवे फरसाण म्हणून आहे, तिथे फरसाण वगैरे घेतलं, मिठाई वगैरे घेतली खायला. म्हणजे मुंबईला कारण त्यांच्याकडे जरा चांगले चांगले व्हरायटीचे फरसाण असतात, तर ते पण घेतले, पॅक करून ठेवून दिले. आता सगळं सेट केले, फक्त निघायचं. काय निघ नाही, निघायची देरी. बिट्टू बिट्टू मी बघ तुझ्यासाठी काय आणलं. बिट्टू लपते लगेच. इकडे तर ये, मी बघ काय आणलं. चला. स्टंट मारूच्या ऐवजी कट मारून करा. तुटली तर आम्ही भरून देणार नाही, पहिलंच सांगतोय. तुटली तर आम्ही भरून देणार नाही. चालेल ना तुटली तर? चालेल तुला देऊची लागतील. काय द्यायला लागेल? काय 18,000ची? कितीची? 18,000ची. अरे बापरे. ते रायडर बघा आमचा कुठे गेलाय. हा थांब त्याला मांडी घालू दे. मांडी नको पडा भिडत. कसं मांडी खाली काही ही बघा आमची शॅगी बोल. अरे बापरे, बघितलं? तेजू बोल. तेजू. आणि शॅगी कोण? शॅगी कोण? तो बघ. चिक्कू बोल. चिक्कू. ही जग्गूची भाची. ए चिक्कू किती बोल. बडबड करते बघा. बाबू चिक्कू बोल. कुठनं बाहेर निघालाय? तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही तिथून निघालो कुडाळवरून मुंबईला निघायला. सो आता इथून आम्हाला दाखवते काहीतरी 8 तासाच्या वरती टाइम दाखवते, बट आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त होईल, कारण की आम्ही स्टॉप घेत जाणार, कंटिन्यू तर जाणार नाही, कारण यावेळेस चालवायला मी फक्त एकटाच आहे. आता जग्गू पण शिकणार आहे लवकर गाडी चालवायला, आणि यांचं चाललंय बघा मागे काय. इथं स्टार्ट केलं झोपायला, आता तिकडे गेल्यानंतर डायरेक्ट उठायचं, आणि मध्ये स्टॉप गेल तेव्हाही उठायचं. सो चला आता. तर फायनली आत्ता वाजलेले आहेत 3 आणि आम्ही पोचलो आता घरी. सामान वगैरे सर्व उतरून घेतलं आणि हा ब्लॉग इथेच एंड करतोय, म्हणजे कोकण ट्रिप पण एंड होईल. तर यानंतर कोणता ब्लॉग बनेल किंवा कोणत्या ठिकाणी जाईल ते माहिती नाही, बट लवकरच आपण नवीन ब्लॉग मध्ये भेटूयात. सो आत्तासाठी धन्यवाद, बाय बाय, आणि काळजी घेत राहा. आपण भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. आता जाऊन फ्रेश वगैरे होतो आणि आराम करतो. उद्या परत पुन्हा कामावरती जायचंय, सो लेट होईल. बाय बाय. You got someone new, I know it.